मंत्री प्रवीण भाऊ दरेकर यांनी भाऊबीज साजरा केला आहे. भाऊ काय सांगणार आज तुम्ही बहिणीच्या घरी आलेत साजरा पण केला? नाही, शेवटी आपल्या भाऊबीज हा पवित्र नाते संबंधाचा दिवस असतो आणि आपली मराठी हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण भाऊबीज साजरी करत असतो. आपला स्नेह वृद्धिंगत व्हावा अशी प्रार्थना करतो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. आणि म्हणून मी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भाऊबीजेला या ठिकाणी आलो. माझी फक्त भाऊबीज एकाच ठिकाणी करतो, बहिणींना बोलवून घेतो, कारण सर्व ठिकाणी या व्यस्ततेतनं जाणे शक्य होत नाही. आणि मग जिथे आमची आई आहे त्याच ठिकाणी आम्ही सगळे भावंडे एकत्र येतो आणि अशा प्रकारे भाऊबीज त्या ठिकाणी साजरी करतो. महाराष्ट्राला काय शुभेच्छा देणार आज? ना, अशाच प्रकारे बंधुत्वाच्या नात्यानं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील, भाऊ असतील, या महाराष्ट्राला प्रगतीकडं नेण्यासाठी सगळ्यांचं योगदान राहावं. या सणाच्या निमित्तानं या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांना महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे आशीर्वाद लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण त्या लाडक्या बहिणींच्या उत्कर्षासाठी, सक्षमीकरणासाठी देवाभाऊ आणि त्यांचं सरकार सातत्यानं प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आणि अशा वेळेला महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आमच्या देवाभाऊंना मिळो अशी त्यांच्याकडून माझी विनम्र अपेक्षा आहे. तुम्ही काय सांगणार? भाऊ आले होते, तुम्ही भाऊबीज साजरा केला. खूप भाऊ यायचा असला की खूप आनंद वाटतो मला. पण भाऊ आता खूप मोठे झाले आहेत, बिझी झाले आहेत, त्याच्यामुळे पण त्यांनी भाऊ मोठा झाला तरी आमच्यासाठी आमचा भाऊच आहे. काय आठवण करणार का आजच्या दिवशी? खूप आठवणी खूप आहेत असं. तुम्ही पण भाऊबीज साजरा केलीत, काय सांगणार आज? काय भाऊ मंत्री झाला हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही त्याच क्षणाची वाट बघत होतो आजपर्यंत. बरोबर. आणखी काही इच्छा आहे का? आणखीन काय, त्याला देवाने आणखीन आशीर्वाद देऊन मोठा करावा एवढीच इच्छा आहे बस. आई तुम्ही काय सांगणार भाऊला? आज 2 वर्ष आजारी आहे आणि एका जागी हे भाऊबीज करतात, मला आनंद वाटतो. आणि माझा मंत्री झाला तो मला खूप आनंद झाला आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्याला असावा. बस. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.